शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना कोणतेही ठोस कारण न देता कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ नांदगाव येथील संगीता सोनवणे यांनी विष प्राशन केले. यापूर्वी त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. शिवस्फूर्ती मैदानावरील आंदोलनादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला. प्रकृती खालावल्याने सोनवणे यांना प्रथम नांदगाव येथील शासकीय रुग्णालयात व नंतर पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले. शासकीय यंत्रणा आणि शिक्षण विभाग निष्क्रिय असल्याचा आरोप करत महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. आम्ही येतो तुमच्याकडे, ते आलेच नाही. बराच वेळ संगीताने आवाज दिला, वीस मिनिटं तरी कोणीच नाही आलं. कोणीच आलं नाही. आता काय केलं? तिला जर काही झालं ना तर आम्ही कोणाचंच बरं वाईट ठेवणार नाही. आम्ही पण वीस पिऊन मरून जाणार आहे. आम्ही पण नाही राहणार. पासून तिथं बसलेलो होतो आंदोलनाला, तर त्यांनी आमचे फक्त ते शिववाले त्यांनी फक्त आम्हाला म्हणे 5 दिवस 8 दिवस थांबा म्हणे. पण आम्हाला तिथून शाळेवरून आम्हाला काढून दिलं. त्यांनी काढून दिल्याच्या नंतर आम्ही एक उपाय असा केला तर आधी त्यांना पत्र दिलं होतं. त्यांनी त्या पत्राचं काही दखल घेतली नाही. मग आज काय घडलं नेमकं? आज आम्ही तिथं बघतो ते आले, ते 2 शब्द बोलून गेले. मग त्याच्यानंतर आमचं असं त्यांनी जय जनार्दन ऑटोमोबाईल्स येवला सर्व प्रकारच्या गाड्यांचे स्पेअर पार्ट्स, सर्व नामांकित कंपन्यांचे ऑइल योग्य दरात उपलब्ध. जय जनार्दन ऑटोमोबाईल्स तसेच जावेदभाई मोटार गॅरेज, बबलू वायरमॅन ॲटो इलेक्ट्रिकल पार्ट्स व जय जनार्दन सर्व्हिस सेंटर, सर्व सेवा एकाच छताखाली. संतोषी माता मंदिरासमोर, येवला मनमाड रोड, येवला. संपर्क सचिन थळकर.